मंडळी, नुकतंच दे धक्का 2 हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाबद्दल अनेकांचे रिव्ह्यू आपण बघितले असाल, ते मीही बघितले. अनेकांनी या चित्रपटाला खूप पॉझिटिव्ह रिव्ह्यू दिले. खरं तर ट्रेलरवरून हा चित्रपट खूप पांचट वाटला होता, पण अनेकांचे पॉझिटिव्ह रिव्ह्यू बघून मी सुद्धा हा चित्रपट बघायला गेलो. त्यामुळे हा चित्रपट बघून मला काय वाटलं, खरंच हा चित्रपट एवढा पॉझिटिव्ह आणि बघण्यासारखा आहे का, त्यासाठी करूया दे धक्का 2 या चित्रपटाचा रिव्ह्यू. मंडळी, सर्वात अगोदर बघूया या चित्रपटाच्या काही पॉझिटिव्ह गोष्टी. 14 वर्षापूर्वी म्हणजेच 2008 साली दे धक्का हा चित्रपट आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. कोल्हापूरमधील ग्रामीण भागात राहणाऱ्या मकरंद जाधव या मोटार मेकॅनिकचा त्याच्या परिवारासह मुलीच्या डान्स कॉम्पिटिशनसाठी कोल्हापूर ते मुंबई असा टमटममध्ये सुरू झालेला प्रवास हा विनोदी आणि काही प्रमाणात तितकाच गंभीर असा फुलटू धमाल प्रवास होता. या चित्रपटाच्या यशाने अनेकांना सुखद धक्के दिले. आणि आता दे धक्का 2 मध्ये जाधव परिवाराचा कोल्हापूर ते लंडन असा प्रवास आहे. पण यात लंडन मध्ये पोहोचल्यानंतर ज्या काही गमती जमती घडतात ते दाखवण्यात आल्या. यात जाधव परिवारातील सर्व पात्र हे पहिल्या पार्ट प्रमाणेच आहेत. मकरंद जाधवचा हार्ट अटॅक येऊ नये म्हणून सतत दारूच्या नशेत टल्ले असलेला बाप सूर्यभान म्हणजेच अभिनेता शिवाजी साटम, क्रिप्टोमेनिया हा आजार असलेला म्हणजे सतत चोरी करण्याचा आजार असलेला मेवणा धनाजी म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ जाधव, संकट काळात साथ देणारी आणि अतिशय चांगले गाणे म्हणणारी पत्नी सुमी म्हणजेच अभिनेत्री मेधा मांजरेकर या महेश मांजरेकरांच्या पत्नी आहेत. पहिलवान होण्यासाठी दिवसभर व्यायाम करणारा आणि सतत अंडी खाणारा मुलगा किसना म्हणजेच अभिनेता सक्षम कुलकर्णी, लावणी आणि आता वेस्टर्न डान्स प्रकारात प्रावीण्य असलेली मुलगी सायली म्हणजेच अभिनेत्री गौरी इंगवले ही मेधा मांजरेकर आणि महेश मांजरेकर यांची मुलगी आहेत. गौरी इंगवले ही मेधा मांजरेकर यांना त्यांच्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी आहेत. पहिल्या पार्टमध्ये ही सायलीची भूमिका अभिनेत्री गौरी वैद्य हिने साकारली होती, पण ती आता शिक्षणात व्यस्त आहेत, त्यामुळे ही भूमिका या दुसऱ्या पार्टमध्ये गौरी इंगवले हिने साकारली. तसंच गे असलेला मकरंदचा मेवणा हेमल्या, तर असा हा मकरंद जाधवचा परिवार. यांच्यामध्ये होणारी सततचे तुतुमैमय, धनाजीमुळे घडणारे विनोदी प्रसंग आणि तितक्याच गंभीर घटना यामुळे पहिल्या पार्टमध्ये प्रेक्षकांना या चित्रपटाने शेवटपर्यंत अक्षरशः खेळून ठेवलं. आणि असेच काही प्रसंग दे धक्का 2 मध्येही अतिशय धमाल उडवून देतात. यात करोडपती असलेल्या मकरंद जाधवचा लंडनमध्ये इंग्लंडच्या पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार होणार असतो, पण या दरम्यान नीरज ढेडिया या फ्रॉड बिझनेसमॅन गँगची एंट्री होते आणि त्यांनी फसवल्यामुळे मकरंदचा परिवार पुन्हा रस्त्यावर येतो. यात विद्याधर जोशी, प्रवीण तरडे, महेश मांजरेकर यांनी नकारात्मक भूमिका साकारल्या. जाधव परिवार पुन्हा रस्त्यावर आल्यानंतर बंद पडलेल्या गाडीला धक्का मारत पुन्हा सुरू होतो एंडीला म्हणजेच नीरज ढेडियाला शोधण्याचा प्रवास. या दरम्यान सायली म्हणजेच अभिनेत्री गौरी इंगवले हिचे डान्स परफॉर्मन्स अतिशय धमाल आहेत. म्हणजेच तिने या चित्रपटात खूप छान डान्स केलाय. तिचा लुक आणि देशी लावणी डान्सला वेस्टर्न डान्सचा असलेला तडका हे अतिशय भारी जमलंय. या चित्रपटात कलाकारांचा अभिनय देखील खूप चांगला आहे. तर या आहेत या चित्रपटाच्या काही पॉझिटिव्ह बाजू. आणि आता बघूया दे धक्का 2 या चित्रपटाच्या निगेटिव्ह बाजू. पण त्या अगोदर जेव्हा मी हा चित्रपट बघायला गेलो त्यावेळी थिएटरमध्ये किती गर्दी होती ते एकदा बघा. जवळपास फक्त 50 लोक होती. हे नाशिक रोड परिसरातील सिनेमॅक्स थिएटर आहेत आणि प्रेक्षकांच्या या कमी गर्दीवरूनच या चित्रपटाला किती प्रतिसाद मिळतोय हे देखील तुम्हाला समजेल. मंडळी, खरं तर प्रॉब्लेम दे धक्का 2 या चित्रपटाच्या कहाणीत आहे. पहिल्या पार्टमध्ये ही कहाणी जेथे संपली होती तेथूनच दुसऱ्या पार्टची ही कहाणी सुरू होते. म्हणजेच पहिल्या पार्टमध्ये गरीब असलेला आणि ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असलेला जाधव परिवार या दुसऱ्या पार्टमध्ये करोडपती झालाय. त्यामुळे जाधव परिवाराचा तो साधेपणा या चित्रपटात दिसत नाहीये आणि मूळ प्रॉब्लेम इथेच आहे. त्यातही हा चित्रपट बघताना जास्त डोक्याचा वापर करू नका, कारण अनेक ठिकाणी काही सीनमधून लॉजिकच गायब झालंय. जास्त डोकं लावलं तर मग अरेच्या हे कसं काय झालं, हे असं कसं घडलं, हे कुठून आलं असे अनेक प्रश्न पडतात. अनेक ठिकाणी तर या चित्रपटाचं कथानक भरकटल्यासारखं वाटतं. या चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच काही डायलॉग हे पहिल्या पार्ट प्रमाणेच घेण्यात आले, त्यामुळे जे पहिल्या पार्टमध्ये बघितलंय तेच डायलॉग पुन्हा बघितल्यावर हसूही येत नाही. काही ठिकाणी तर गरज नसताना उडून ताणून डायलॉग आणि सीन घुसवण्यात आले जे खूप बोरिंग वाटतात. दे धक्का 2च्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू यांचा गुवाहाटीला असताना फेमस झालेला डायलॉग काय झाडी काय हटील सर्व एकदम ओके मध्ये आहे हा डायलॉग या चित्रपटात घुसवण्यात आलाय. अर्थात चित्रपटाचे शूटिंग अगोदरच पूर्ण झाले होते, मात्र दे धक्का 2 रिलीज होण्या अगोदर डबिंग करून हा डायलॉग घुसवण्यात आलाय. तसंच इतरही काही डायलॉग जे नंतर डबिंग करून घुसवण्यात आले त्यांची खरोखरच काहीच गरज नव्हती. पहिल्या पार्टमध्ये जाधव परिवारात जे तुतुमैमय होती ती खूप गमतीशीर वाटायची, त्यावर हसू यायचं. पण या दुसऱ्या पार्टमध्ये तसं वाटत नाही. या दुसऱ्या पार्टमध्ये धनाजीचे चोरी करण्याचे सीन हे फारसे प्रभावी आणि विनोदी वाटत नाही. अजून एक खटकणारी गोष्ट म्हणजे अनेक मराठी चित्रपट हे फॉरेन शूट म्हटलं की फक्त त्यांना लंडनच दिसतं. अनेक मराठी चित्रपटांचं शूटिंग सध्या इंग्लंड या देशातच होत असतं.
त्यामुळे लंडन हे अनेक चित्रपटांमध्ये बघितलंय. यात सारखं सारखं तेच तेच बघण्याचा आता कंटाळा आलाय. आता असाही प्रश्न पडलाय की मराठी कलाकारांना, दिग्दर्शक किंवा निर्मात्यांना इंग्लंड सोडून दुसरा देश दिसत नाही का? फॉरेन शूटिंग म्हटलं की उठसूट लंडनला जायचं, शूटिंग करायचं. हे सर्व कशासाठी? दे धक्का 2 हा चित्रपट जर आपल्या महाराष्ट्रात मराठी मातीत हा चित्रपट बनवला असता तर अधिक मनोरंजक झाला असता असं मला वाटतं. त्यातही दे धक्काचा पहिला पार्ट हा खूप यशस्वी झाला होता. त्यामुळे या दुसऱ्या पार्टकडून प्रेक्षकांच्या जादा अपेक्षा असणार हे तर साहजिकच आहे. पण मंडळी, दे धक्का 2 हा चित्रपट त्या अपेक्षांवर खरा उतरत नाहीये. ओढून ताणून हा चित्रपट बनवल्यासारखं दिसतंय. त्यातील विनोदही फारसे प्रभावी वाटत नाही. या चित्रपटाचा शेवट सुद्धा अत्यंत साधारण वाटतोय. एकंदरीतच दे धक्का 2 हा चित्रपट प्रेक्षकांना सुखद धक्का देण्यात अपयशी ठरतोय. म्हणूनच रेटिंगमध्ये मी या चित्रपटाला देतोय 2 स्टार. तर मंडळी, दे धक्का 2 बद्दल हा माझा वैयक्तिक रिव्ह्यू आहे. मला हा चित्रपट बघितल्यानंतर जे काही वाटलं ते मी प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केलाय. पण कदाचित तुमचे मत यापेक्षा वेगळे असू शकते. त्यामुळे तुम्ही जर हा चित्रपट बघितला असाल तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.